आज काय बनवते? मटर आहेत, मस्त पुलाव बनवते. आज मी बनवतो. तुमचा स्पेशल पुलाव? हा. वाव, चालेल. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आज माझ्या मिस्टरांचे स्पेशल डिश आज बनते. एकदम परफेक्ट बनवतात ते. तर त्यासाठी त्यांच्या अकॉर्डिंग त्यांनी व्यवस्थित अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे. सगळी चॉपिंग कटिंग सगळं व्यवस्थित दाखवलं आहे. तांदूळसुद्धा धुवून ते निथळवून घेतात. त्यांची पद्धत आहे ही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे पॅनमध्ये आधी पनीर आहे ते व्यवस्थित टॉस करून घेणार आहेत. त्यासाठी चमचाभर सारखं तेल घेतलं आहे. ते छान गरम झाल्यानंतर पनीरचे जे पीस आहेत ना ते व्यवस्थित त्याच्यातून भाजून घेत आहेत. पनीर आहे ते पुलावमध्ये असं भाजूनच घेतलं पाहिजे असं काही नाही, पण माझे मिस्टर जेव्हा रेसिपी बनवतात ना तेव्हा पनीर आवर्जून असं छान भाजून घेतात. आणि भाजून घेतल्यानंतर लगेचच थंड पाण्यामध्ये यांना ॲड करायचं आहे. म्हणजे मस्त असे सॉफ्ट राहतात, ते कडक होत नाहीत. नाही तर पनीर कडक राहिले ना तर ते खाल्ले जात नाहीत. असे सॉफ्ट असले तरच छान वाटतं खाताना. पनीर छान भाजून झालेले आहेत. सोबतच काजूचे तुकडे आहेत ना तेही मस्त त्यांनी भाजून घेतले त्याच पॅनमध्ये गोल्डन कलर येईपर्यंत. आता दोन्ही गोष्टी बाजूला करून ठेवलेत आणि आता मेन फोडणी देत आहेत ते. म्हणजे कढईमध्येच बनवतात ते पुलाव. त्यासाठी त्यांच्या प्रमाणात त्यांनी काही खडे मसाले घेतलेले आहेत. ते मी तुम्हाला इथे दाखवते. खडे मसाले तेलावरती परतले ना की त्यांचा फ्लेवर आहे तो अगदी मस्त येतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तेलावरती परतणं खूप गरजेचं असतं. सोबतच त्यांनी एक तमालपत्र आणि थोडंसं जिरं घातलं, कारण हा भाताचा प्रकार आहे, याच्यामध्ये जिरं आवर्जून जातं. आता त्यांनी अख्खी लसूण आणि कढीपत्ता घातला आहे. छान असं याला परतून घेणार आहेत. आणि सोबतच आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीची पेस्टसुद्धा घातले. हे लसूण आहेत ना ते अख्खे जरी असले तरी छान शिजल्यानंतर ते बाजूला काढून ठेवावे लागत नाहीत. एवढे छान सॉफ्ट शिजले जातात ना ते भाताबरोबर खायला मस्त लागतात. नक्की एकदा ही ट्रिक आहे ती ट्राय करून बघा. आता स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घालून छान तो मऊ होईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यातच स्लाइसमध्ये कट केलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घातले. त्यांचं म्हणणं असं आहे की कोथिंबीर थोडी फोडणीत टाकली ना फ्लेवर खूप छान येतो. वरून चवीनुसार मीठ घातले म्हणजे टोमॅटो आहे तो मस्त मऊ व्हायला मदत होते. सगळं छान फोडणीत भाजेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळे पावडर मसाले जाणार, जसे की जराशी हळद घातले, सोबतच लाल काश्मीरी पावडर असते ती जराशी घातली आणि कलर खूप छान येतो. थोडासा गरम मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिर्याणी मसाला सगळं घालून छान मिक्स करून घेतले. मसाले तेलावरती छान भाजले गेले ना की मग याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. इथे मी नुसते मटार घेतलेत. तुम्हाला हवं तर तुम्ही शिमला मिरची वगैरे ॲड केलात तरी चालेल. आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेले पनीर आहेत ते पाण्यातून छान असे पाणी निथळवून घेऊन याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान सगळं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. सगळं छान मसाल्यांमध्ये परतलं की तांदूळ आहेत तेही घालायचे आहेत आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. जसं तांदूळ आहेत ना ते तुटले नाहीत पाहिजेत याची काळजी घेत मस्त असं सगळं मिक्स केलं त्यांनी. आणि जेवढे तांदूळ घेतले होते ना त्याच्या डबल पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं, तेही त्यांनी घालून घेतलंय त्याच्यामध्ये. बघू शकता म्हणजे परफेक्ट असं शिजलं जातं. पुलाव आहे तो कढईमध्ये बनवा किंवा कुकरमध्ये, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल ना तर तो एकदम परफेक्टच बनतो. त्यांनी मोजून घेतलं होतं तरीसुद्धा ही काहीशी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे ती त्यांनाच माहिती. आता वरून पुन्हा कोथिंबीर घातले आणि झाकण ठेवून याला शिजवू दिलेलं आहे. जवळजवळ निम्म शिजत आलं ना की मग त्याच्यामध्ये त्यांनी जे तळून घेतलेले काजू होते ना ते वरती सगळे व्यवस्थित असे पसरवलेत आणि पुन्हा झाकण ठेवून पूर्ण पुलाव आहे तो शिजू दिलेला आहे. बारीक गॅसवरती आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे. एक साईडला मस्त असा हा पुलाव शिजत होता, बघू शकता मस्त शिजला गेला आहे. तर दुसऱ्या साईडला त्यांनी स्मोकी फ्लेवर देण्यासाठी जो कोळसा असतो ना तो असा तापायला ठेवला होता. छान असा व्यवस्थित कोळसा तापवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला तुपाची धार घालायची. याने खूप मस्त फ्लेवर येतो पुलाव किंवा कोणती बिर्याणी करताना. तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. आणि झाकण ठेवून ही सगळी वाफ आहे ती मुरू द्यायची भातामध्ये आणि मस्त असा हा पुलाव तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि पुलावविषयी म्हणायचं झालं ना तर सुगंधच इतका मस्त येत होता. खरंच खूप मस्त चवीला झाला होता पुलाव. अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.